तुम्ही फायदा उठवू शकता आमच्या 23 ऑनलाईन चर्चचो, जो की भारताच्या सगळ्या प्रमुख भाषेत उपलब्ध असा. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे 3 विशेष चर्च असत. एक टीनेजरसाठी असा, त्याचं नाव असा तुफान आणि ज्ञानी टीन. दुसरा असा मुलांसाठी आमच्याकडे ऑनलाईन चर्च असत आणि मुलांसाठी आणि बहिरांसाठी पण आमच्याकडे ऑनलाईन चर्च असत, साइन लँग्वेजचं चर्च. त्या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या ऑनलाईन चर्चला बघू शकता उडियामध्ये, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, गुजरातीमध्ये, कन्नडामध्ये, तुलूमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, छत्तीसगढीमध्ये, राठवी बरेलीमध्ये, आसामीजमध्ये, मराठीमध्ये, पंजाबीमध्ये, नेपाळीमध्ये, कोंकणी, मल्याळम, सिंधी, भोजपुरी, बेंगॉली आणि मालवणीमध्ये. यांचा फायदा उठवा आणि पूर्ण भारतात कोणका सुवार्ता सांगा. गॉड ब्लेस यू. तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असं माझ्या प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. तूच ज्योती असं जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू. प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू.
येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आसरा तुझ्याशिवाय कोणच नाही. प्रणाम करू 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 प्रणाम करू. Praise the Lord, Hallelujah. ये समय है प्रार्थना का. जहाँ कहीं भी आप हैं स्थानों पर खड़े हो सकते हैं. अपनी आंखों को बंद करें, अपने हाथ स्वर की ओर उठाएं और इस समय प्रार्थना करें. परमेश्वर का धन्यवाद करें, उसकी स्तुति प्रशंसा करें. ओंक्र आली ग्रोलोश आन ध्यान रहे, हमारा स्तुति का महीना है. रिब्रोज आंग लेगे दरिक दरमांग लोस ईदरे लेगे दरमांग लो दरिक सीदरा मांग लो देर वोश आकली गजेर लेगे दरमांग लो दरिक सीदरा लेब्राली को शेंगला मान लेग्रे देर वो दरिक सीदरा लेगे दरमांग लो दारा मांग रे देर वो शान ले बोझा लिब्रांड लेगे इस आलो को जाल की लो दरिक सीदरा मांग रे इंग्र लेगे दहा इंग्र लीग दारोस आक लो दरिक सीदरा लेगे दमांग लो दरिक सीदरा मामारी गो दबली दरे ग्रले गदीर दाद लो सिगाज मले लिगाज मले ग्रले बेज आंख लो सहांदले इसे जागा का लीगा गोरे ग्रले के दोरो दर लिब्रला मान दले के दर बदे के दो दर के सीदरा लिब्रला मान दले के दर बदे के दो दर के सीदले के दर बदे के दो दर के सीदले के दर बदा मांग लो दर के सीदले के दर बदा ला दे रो लोश आंख दीरे लेगे दर के दर बदा आंख लो दर के सीदले बेंदरमा मिंग्रेर बो दर के सीदला बांध लो बेर बो दो दलान लांद लेगे सीदरा लाके रोलोश आंगरी के सीदरा लाकरी दीरे ले बोश आंगरी के तेरे बंदर ला मांद लेगे तेरे बदेंगे लो दोन तेरे के सीदले बोश आंगरी के रे बाप ला बाबा रोज जारेम लो जहा मिंग्रे ले बोंदर के सीदरा लाके ले बोश हांद ली ग्रे जहा ली ग्रे जारों द लहीज मालों के लेगे जहांद लहा ली प्रलबांद लोंदर के सीदले के तेरे बता ओ हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. हम आपकी स्तुति प्रशंसा करते हैं. धन्यवाद परमेश्वर हमारे स्तुति के महीने के लिए, जहां पर हम अपने हाथों को उठाकर हम आपकी स्तुति कर पाए. परमेश्वर महिमा दे पाए आपके नाम को. परमेश्वर धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इस समय हम प्रार्थना कर रहे हैं. हमारे प्रार्थना का पहला बिंदु है, हम देशों के लिए प्रार्थना कर रहे हैं. पहला तीमुथियुस का 2 अध्याय और पहले से 4 वचन कहता है कि मैं यह आग्रह करता हूं कि सबसे पहले विनती, निवेदन, मध्यस्थता और धन्यवाद सब मनुष्यों के लिए किए जाए, राजा और ऊंचे पद वालों के निमित्त, ताकि हम सारी शांति और चैन के साथ भक्ति और ईमानदारी का जीवन जी सकें, क्योंकि यह हमारे परमेश्वर और उद्धारकर्ता की दृष्टि में अच्छा है और उसे भाता भी है, जो चाहता है कि सब मनुष्य का उद्धार हो जाए और सब सत्य को भली भांति पहचाने. हम प्रार्थना कर रहे हैं कि विश्व के सारे देशों के लिए धोखे और शैतानी वैश्विक सत्तावादी के विरोध में. हालेलुया. Let's pray. Ribrande kero losha andele brada rabango lo dari ke zitara. Mengrela mandele ke tirba dengele do dari ke zitele ke akoli ga sorengo losha zitara. Mangrele ke dari ke tarabango lo dari ke zitara. Mengrela mandeli grace wali lo der madang direle bo dari ke zitala kada. Mangri direle bo dari ke zitele ke tirba dangla do dari intera do dari la hande. Mandrida alundra ali grace ki lo zahab. Mangri dele ke tarabango lo dara. Le grace ra Zala gina malengre le bondari che zitele che trabadang lo dari che zitera mingre le bondari che zitele che trabadang lo dere
le bozida raha mangre li che dere le bosh ang li gzida le geda le gre le bodinda la li gre no tara ndari ko saring le bronda li gzida ra mangre li che dere lo brali gzaro sen le geda mangro lo saha min pra akrdi le ges angro londara laha le gre corrida acre le voce angre gre zoom le geda angre le ki orolos andri gre bonder che si delle che trabadang lo sha ombra le geza di bonder che si della bande le vedo musida raha dere le boza hand le greda ha le greda li dollo si delle che trabadang lo donder che si della gada le gre bonder che si delle che trabadang londer che si delle che trabadang londer che si delle che trabadang londer che si della mingra le gosa handle izeza ali grosh end le greza akula dingere le boshand le brolonder che si delle che da lengrad li ges re grela adura ha angre le che da la conde le che no madingo lo handle Barabadige lo boshand li che der boshand landra le gre le che da la kilo lo end le gresh onda la banque le boshand la le broda riga senda la oh हालेलुया हाँ परमेश्वर धन्यवाद हम प्रार्थना करें विश्व भर के सारे देशों के लिए परमेश्वर हाँ परमेश्वर सारी वैश्विक परमेश्वर शैतानी ताकतों के विरोध में हम प्रार्थना करते हैं हाँ परमेश्वर वो ताकतें वो शैतानी ताकतें परमेश्वर असफलता है उनके कैंप में परमेश्वर फ्रस्ट्रेशन को बोलते हैं यीशु मसीह के नाम में हाँ परमेश्वर वो कहीं पर भी अपनी चाल सफल नहीं कर पाएंगे यीशु के नाम में हाँ परमेश्वर उनके हर योजनाओं में हम को पैरालाइज करते हैं यीशु के नाम में धन्यवाद परमेश्वर हाँ परमेश्वर विश्व के देश मुक्त है परमेश्वर आपके सुसमाचार को सुनने के लिए परमेश्वर वहाँ के लोग मुक्त है परमेश्वर सुसमाचार को ग्रहण करने के लिए परमेश्वर धन्यवाद परमेश्वर धन्यवाद यीशु मसीह के नाम में आमीन हालेलुया। हमारा प्रार्थना का दूसरा बिंदु है कि हमारे शहर और जल ग्रहण क्षेत्रों में खोए लोगों के लिए प्रार्थना कीजिए। प्रेज द लॉर्ड। दूसरा कुरिन्थियों उसका चौथा अध्याय और तीसरा चौथा वचन कहता है परंतु यदि हमारे सुसमाचार पर पर्दा पड़ा है तो यह नाश होने वालों के लिए पड़ा है और उन अविश्वासियों के लिए जिनकी बुद्धि को इस संसार के ईश्वर ने अंधी कर दी है ताकि मसीह जो परमेश्वर का प्रतिरूप है उसके तेजोमय सुसमाचार का प्रकाश उन पर ना चमके। प्रेरितों के काम उसका 26वां अध्याय और 18 वचन कहता है कि तू उनकी आंखें खोले कि वे अंधकार से ज्योति की ओर और शैतान के अधिकार से परमेश्वर की ओर फिरे कि पापों की क्षमा और उन लोगों के साथ जो मुझ पर विश्वास करने से पवित्र किए गए हैं विरास पाए। जुझारू रूप से प्रार्थना कीजिए खोए हुए के लिए हमारे शहर और आसपास के जगह में कि वे आनंद के साथ सुसमाचार को ग्रहण कर रहे हैं। हम घोषणा करते हैं कि उनके आंखों से पर्दा हटाया जा रहा है और हृदय और मस्तिष्क खुले हुए हैं कि महिमामय सुसमाचार के लिए। हालेलुया। चलिए प्रार्थना करते हैं। बोस आंग लेगे दारी बोश आंग दीरे बोश आंदरे बोश आंदला मिंग्रेले बदीरे ला कोश आलेग्रेले बोस आंग दीरे बोस आंदला मेंग्रेले बोंदरा ला हाग्रीजोले गाज़हा लेगूज आंग्रेले बोश एंदले बोंदरा मांगले के तरफ दांगली दोंदरी सीदरा मेंग्रेले गीदरे गोस आंदली ज़ेंदलो शहांदला mengarudare le bosse cerebro lo zidara merengrala nondara le kesaha lengrizo lo mongra la mande le gedere boshande le gesa legeza alugra alebro lo dire le bosa angre dire le grida la grida le gedondere che zida le geda membra la bankro londere che zida le gedere badang londere che zida le gedere badang londere hezara lo shahandle angre le gedere le geza had rosa agridere gedere bodong landele che zidara mengre le bondere che zida le geda mengre lo dire le bosh angre dire le bes angro lo dara manca dere bosh andli che zidara mahangolose marogre le geza aloro lo scedere che da mor chi saranno le geda le greda cadunda la isa manco londere membro lo idra la zakere bosha bere bosh angre dere le boz angre le gede mingre le bondara la bang dare la rido rosa la dire le gedara la had roshe idre greza le greza ungra alembro lo shera mahang dire le bosa handala
ओ हालेलुया। धन्यवाद परमेश्वर। हम प्रार्थना करते हैं परमेश्वर, हमारे शहरों में परमेश्वर, हमारे आसपास की जगहों में परमेश्वर, जहाँ पे लोग परमेश्वर खोए हुए हैं परमेश्वर, कि हाँ परमेश्वर, हम कहते हैं कि वो आनंद के साथ हमारे सुसमाचार को ग्रहण कर रहे यीशु मसीह के नाम में। हाँ परमेश्वर, हाँ उनकी आंखों के ऊपर से वो पर्दा हटाया जा रहा है यीशु मसीह के नाम में। उनके हृदय और मस्तिष्क खुले यीशु को उनके उद्धारकर्ता के रूप में ग्रहण करने के लिए यीशु मसीह के नाम में। धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद। इन प्रार्थनाओं को हम प्रभु यीशु के नाम में करते हैं, आमीन, हालेलुया। और हमारा प्रार्थना का तीसरा बिंदु है जो लिया गया है 1 तीमुथियुस का 2 अध्याय 4 वचन, जो चाहता है कि सब मनुष्यों का उद्धार हो जाए और सब सत्य को भली भांति पहचाने। प्रार्थना कीजिए अपने परिवार और दोस्तों के लिए जिनका उद्धार नहीं हुआ है, कि वे उद्धार ग्रहण कर रहे हैं और सच्चाई के ज्ञान में आ जाए। प्रार्थना कीजिए कि वे यीशु को उनके प्रभु और उद्धारकर्ता के रूप में ग्रहण कर रहे हैं। Let's pray. Brosh angda dele bonda rega zinda le brala manglo lo shahandli lo zahin malonda rali lo sahinda le gedra badang lo tar zinda le gedra badang lo shaha mera la bo zare gra lo zaro lo shahidara melenda la dura la dere gradonda la hida madonda raha mengre le gedro lo za angli zinda le gra la ho zaha ler lo dari zinda raha le gedra onda re gedra bodonga la gedra manglo lo dari zinda le gedra badang la de lo shahandle lo sahandla mingre dabara doro darigze darigre legez anglon darigzi delaha ligedere brolo sandle bron darigzi delegedara mengra la mandale bon darigzi dera bahala bahau zahare marunda la re la rosari legez anglon daraha mere legez arko darigzi delegendara manglon darigzi dela lengre dere bosh handla lengre dere bozondala mandle dere bodenglo dindara hase mengra koshire leke legere lo bosh arigre le kos and legre lo shendala handala bigros endala baha biro lo kosh enkra hazi kero boshenkro limbro lo shendala ha bigre le bondara la handelege legede bodon kla dinkro lo shahandelege sa। oh हालेलुया। हाँ परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर, हमारे परिवारों के लिए परमेश्वर, हमारे दोस्तों के लिए, हमारे पड़ोसियों के लिए परमेश्वर। हम कहते हैं सुसमाचार तेजी से उन तक आज ही पहुंच रहा है यीशु मसीह के नाम में। हाँ परमेश्वर, यीशु को अपने प्रभु और उद्धारकर्ता के रूप में ग्रहण कर रहे हैं यीशु मसीह के नाम में। धन्यवाद परमेश्वर उनके उद्धार के लिए, धन्यवाद उन्हें बचाने के लिए परमेश्वर, धन्यवाद। इस प्रार्थना को हम प्रभु यीशु मसीह के नाम में करते हैं, आमीन। यीशु यीशु दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार यीशु यीशु दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू ख्रिस्त माझा जीवन त्याच्यासाठी मी जगतले विठून क्रूस मी माझो त्याच्याच मागे चलतले मागे वळून नाही बघतले कारण माझी नजर येशूवर यीशु यीशु दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार यीशु यीशु दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार माझ्यासाठी येशू इलो पापापासून मुक्ती दिल्या तो माझ्या हृदयात सामावलं सर्व दुःखात मिटवल्या माझ्या हृदयात माझ्या मनात
येशून आपला बनवला. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार महिमा करता तुझा विश्व विश्व आणि करता चंद्र तारे तारे. महिमा करता तुझा विश्व विश्व आणि करता चंद्र तारे चंद्र तारे चंद्र तारे. ला 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 ला. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार हार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकता संग्रहची आणि आज दिनांक 29 मे 2022 आणि आजचा विषय असा चर्चची देवाची सुरक्षा व्यवस्था असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर सुरुवातीचा वचन असा 1 तिमोथेय अध्याय 4 वचन 1. हालेलुया. आत्मस्पष्ट म्हणता की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतले. हालेलुया. आज जगाच्या काही भागात मुलांच्या मागे लागण्याची सैतानी योजना असा. काही जण असो विचार करत असत की मुलांका त्यांच्या पालकांचा ऐकण्याची गरज नाही, कारण ती मुला राज्याची असत. परंतु मुलांच्या पलीकडे ही रणनीती प्रत्यक्षात घडत असलेल्या आत्मिक हल्ल्याची बाह्य अभिव्यक्ती असा. हालेलुया. चर्च महत्वाचा नाया असा लोकांका समज देण्याची सैतानाची चाल असा. म्हणून ते म्हणतात तुमका चर्चचे सदस्य असण्याची गरज नाही, फक्त सर्वसाधारणपणे देवाची सेवा करा आणि तुम्ही ठीक असाल. वेगवेगळ्या संदेशांका ऑनलाईन ऐकून तुमका फक्त इंटरनेटद्वारे वाढवला जाऊ शकता. ही कल्पना त्यांनी पसरवली. हालेलुया. ताजा करण्याचा प्रयत्न करत असत ते म्हणजे त्या ख्रिस्तांका देवान कुटुंबासाठी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढणं, ज्यामुळे त्यांका सैतानी हल्ल्यासमोर आणला जाय. म्हणून हुशार व्हा. बायबल म्हणता एक वारस जोपर्यंत तो लहान मुलाचा तोपर्यंत तो पित्यान निश्चित केलेल्या वेळेपर्यंत शिक्षक आणि राज्यपालाच्या अधीन असता. तसाच काही लोक वाईट वर्तन करतात तसे स्थानिक चर्चचे संमेलन सोडू नका असे तो आमका सांगता. हालेलुया. जेव्हा कोणी म्हणता मी अनेक चर्चमध्ये जातोय, माझ्याकडे एखादा विशेष कोणतेही नाही, सैतानाच्या कार्यप्रणालीमुळे त्यांका किंवा तिका फसवला गेलेला असा याचो ह्यो पुरावा असा. देवान त्याच्या वचनात ज्या रचना केल्या असत त्या महत्वाच्या असत. त्यांचो वापर परमेश्वरान ज्या उद्देशासाठी केलो असा त्यासाठी करूक हव्या. तुम्ही केवळ चर्चमध्येच वाढत नाहीस, तर तुम्ही शिकतास आणि इतरांच्या सेवेत सहभागिता होतास. हालेलुया. चर्चमध्ये पास्टरांचं सेवा कार्य बंधूंचा पालन पोषण करता. त्यांका प्रार्थना जीवन, विश्वास आणि ख्रिस्ती जीवन दररोज विजयीपणे जगण्यासाठी प्रशिक्षण देता. कारण आपण ख्रिस्ताच्या जवळ येऊन ठेपलेल्या पुनरागमनाची वाट बघत असा. म्हणून जेव्हा तुम्ही आत्मे जिंकतास तेव्हा तारण ही एक सुरुवात असा. त्यांनी चर्चमध्ये मार्गदर्शन करा.
त्यांना चर्चमध्ये मार्गदर्शन करा. ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आत्मिक वाढीसाठी, उन्नतीसाठी आणि सेवा कार्यासाठी असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. प्रिय प्रभू, ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य बनण्याची आणि स्थानिक संमेलनात सक्रियपणे सहभागी होण्याच्या संधीबद्दल धन्यवाद. ज्यांची दिशाभूल झाली असतात त्यांच्या बरोबर मी जगभरातील नवीन रूपांतरितांसाठी प्रार्थना करतोय की त्यांका चर्चा त्यांच्यासाठी तुझी सुरक्षा व्यवस्था, आश्रय, आराम आणि ताजेतवाना होण्याचा स्थान असा ह्या समजाव्या. आणि जसजसा ता आत येत तसतसा ता आत्मिकरित्या वाढतील आणि मध्यस्थीच्या कामात आणि सेवा कार्यात प्रभावित होईल. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इस बहन का नाम शीतल जायसवाल है। ये आजमगढ़ उत्तर प्रदेश की रहने वाली है और इनकी गवाही है कि दुष्ट आत्मा से पूरे 1 साल से परेशान थी। ये अपने घर पे कोई भी काम करती थी, कहीं भी काम करती थी तो ये बेहोश हो जाया करते थे। 1-2 घंटे 3 घंटे बेहोश हो जाया करती थी। फिर उन्होंने हमारे क्राइस्ट में से चर्च में आया। फिर इन्होंने चर्च किया, यूथ और टीनेजर मीटिंग को अटेंड किया और संडे सर्विस को देखा और जो हमारे लीडर ट्रेनिंग चल रही है उसको इन्होंने 4 क्लास देखा। अभी ये बता रहे हैं कि मैं 4-5 दिन हो गए, ये अभी बेहोश नहीं होती हैं, पूरी तरह से चंगी हैं और ये बहुत खुश हैं, बहुत उत्साहित हैं। इसलिए परमेश्वर का धन्यवाद करती हैं और धन्यवाद करती हैं पास्टर आइजैक अग्रवाल सर का। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। रुहे पाप तू माझ्या संगी आस, माझ्यात करुणान आस विराजमान। मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता। मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता। आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा। नम्र बनवलस शिकवला, प्रीतीचो सुगंध पसरव। नम्र बनवलस शिकवला,
आत्मा आत्मा पवित्र आत्मा आत्मा पवित्र आत्मा आत्मा पवित्र आत्मा तू है चांगलो तुझी करुणा महान तुझ्या संगे मी जगतय तू है चांगलो तुझी करुणा महान तुझ्या संगे मी जगतय तू समाज शरण स्थान विजय तुझ्यामध्ये होतया मार्गात रक्षण माझा करता पायाक ठेचून लागू देना मार्गात रक्षण माझा करता पायाक ठेचून लागू देना आत्मा पवित्र आत्मा 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 लॉर्ड वाढा शकतास महिमा अजून जरा वाढा शकतास महिमा आपल्या हातांका आपण सर्वाकडे उठवतलो आपल्या हातांका उठवा सर्वाकडे आणि बोला परमेश्वरासोबत जो आपली योग्यता असा जो आपली सहाय्यता असा धन्यवाद देतो प्रभू धन्यवाद देतो तुम्ही आमचा जीवन असास तुम्ही आमचा जीवन असास धन्यवाद त्या देहेसाठी धन्यवाद त्या करुणेसाठी धन्यवाद त्या अनुग्रहासाठी जो तुम्ही आमका दिलास प्रभू धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी प्रभू धन्यवाद देतो प्रभू त्या अधिकारासाठी जो तुम्ही आमका दिलास आणि त्या प्रभू त्या अधिकारात येशू ख्रिस्ताच्या भारतात शांतीची घोषणा करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही घोषणा करतो प्रभू खैसर पण दंगे नाही होतले येशू ख्रिस्ताच्या नावात ती दुष्ट आत्मा जे दंगेंका भडकवतात जे दुष्ट आत्मा जे लिडरांका जळवतात ते देशामध्ये दंगे करू गये त्यांच्या प्रभाव आम्ही भारताच्या लिडरांच्या वरसून काढतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो भारतात शांती आहे प्रभू भारतात समृद्धी असा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात काहीच पण शैतानचे माणसांच्या स्वतंत्राच्या विरोधात काम करतात त्यांच्या प्रभाव आम्ही काढतो भारताच्या वरसून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो सुवार्ता वेगान पुढे जाता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो या वेळेसाठी धन्यवाद जो तुम्ही आमका दिलास आम्ही तुमच्या वचनांका शिकतो पुढे वाटतलो आम्ही सांगतो प्रभू आमच्या आत्मा हृदय उघडलेले असत त्या सगळ्या ग्रहण गोष्टीचा तुम्ही आमच्यासाठी केलेला असास या प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमीन बघू शकतात आपण हालेलुया सगळं परत स्वागत आहे तुमचा देऊन करू शकता स्वागत हालेलुया ख्रिस्तीसाठी विश्वास खूप गरजेचा असा ख्रिस्ती विश्वासासोबत समझोता नाही करू शकणार आणि आपण बोलतो की ख्रिस्तीक विश्वासाची गरज असा ते आम्ही ह्या नाही सांगणार की तुमच्याकडे विश्वास कमी असा प्रेज द लॉर्ड म्हणून सांगूचो अर्थ असा की ख्रिस्ती विश्वासाची शिक्षण समजण्याचा आणि विश्वासाक लावची गरज असा प्रेज द लॉर्ड हालेलुया
चला काही वचन वाचूया. लोमकांसपत्र पहिलं अध्याय 17 वचन. लोमकांसपत्र पहिलं अध्याय 17 वचन. कारण त्याच्यात परमेश्वराची सत्यनिष्ठा विश्वासासाठी आणि विश्वासान प्रकट होता. जसा लिहिलेला असा विश्वासान नीतिमान जिवंत रवतलो. प्रेज द लॉर्ड. विश्वासान नीतिमान जिवंत रवतलो. तू काय सांगता की विश्वासान नीतिमान जिवंत रवतलो? तू काय सांगता असं की ह्या विश्वासाक जगासाठी विश्वासाक वापरूचा लागतला. प्रेज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट. कारण की सत्यनिष्ठ केने जिवंत रवतलो विश्वासान. तुमका सांगितले की एका ख्रिस्तीसाठी विश्वासाक समजना विश्वासाक वापरणं सगळ्यात जास्त गरजेचं असा. तर तुम्ही जर जीवन जर जगू शकतास तर नाही जगा शकाचास. जी मोठी कामं तुम्ही करू शकतास ती नाही करू शकाचास. परमेश्वरानं सरळ सरळ सांगितल्यान की विश्वासान सत्यनिष्ठ माणूस जिवंत रवतलो. कोणाला हो हव्यामध्ये ऑक्सिजन असा पण तुमका ऑक्सिजन घेऊची लागता. तुम्ही त्या ऑक्सिजनने जिवंत राहू शकतास. तसाच बायबलमध्ये सांगितलं जातं की नीतिमान माणूस विश्वासान जिवंत रवतलो. आणि विश्वास तो ना जो तुमच्याकडे नाही असा. अजून एक वचन वाचूया. लोमकांसपत्र 12 अध्याय 3 वचन. लोमकांसपत्र 12 अध्याय 3 वचन. कारण त्या अनुग्रहाच्या कारणान जो माका भेटलेलो असा तुमच्यातल्या मी प्रत्येकाक सांगतोय. म्हणजे तुमच्याकडं पण बोलता माझ्याकडं पण बोलता. आमच्यातलं कोणी एक सुटलेलो नाही असा. सांगतो कारण त्या अनुग्रहाच्यामुळे जो माका भेटलेलो असा तुमच्यातल्या प्रत्येकाक सांगतोय. जसा समजाक होया त्याच्यापेक्षा मोठेपणानं अजून कोण पण स्वतःक नको समजाक होयो. जसा परमेश्वरानं प्रत्येकाक तो परमेश्वरान प्रत्येकाक विश्वास प्रमाणाच्या अनुसार वाटलेलो असा. जे परमेश्वरान आपल्याक विश्वास दिला असा. तुम्ही नवीन जन्मलेलास एक विश्वासाची मात्रा तुमका दिली गेलेली होती. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा आपण विश्वासाची गोष्ट बोलतो समजणं खूप गरजेचं असा. जसं मी आता विचारलंय की किती लोक परमेश्वरावरती विश्वास करतात. किती लोक करतात आणि ह्यो त्रास असा. सांगितलं विश्वासाक समजणं खूप गरजेचं असा. पण तुला जो परमेश्वरावरती विश्वास करू गयो. बायबलला सांगा परमेश्वरावरती विश्वास करा. मग तुम्ही आम्ही काय करू? बायबल नाही सांगणार की परमेश्वरावरती विश्वास करा. बायबल सांगता परमेश्वरासारखं विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. सिंपल. आमका वाटतं परमेश्वरावरती विश्वास करूचा. परमेश्वरावरती विश्वास नाही करूचा. परमेश्वरासारखं विश्वास करूचा असा. काय लावलेलं असा? परमेश्वरान आमका विश्वास दिला असा. परमेश्वरावरती विश्वास करूसाठी किंवा परमेश्वरासारखं विश्वास करूसाठी. सिंपल. सांगितलं ना एका ख्रिस्तीक विश्वास समजणं खूप गरजेचं असा. पूर्ण जीवन विचार का तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता? हा पास्टर आम्ही परमेश्वरावर विश्वास करतो. बायबलच नाही सांगणार की परमेश्वरावरती विश्वास करा. ती काय सांगता परमेश्वरासारखं विश्वास करा. परमेश्वरानं आपल्याक ह्याच दिलं असा. जर मग परमेश्वरावर विश्वास करूचो असा तर म्हणजे त्याच असा जर परमेश्वराकडे असा. फक्त मग त्याच्यावरती विश्वास करूचो त्याचा परमेश्वराकडे असा. हालेलुया. सांगा परमेश्वरासारखं विश्वास करा. परमेश्वरावरती विश्वास नको करू. खूपशे लोक परमेश्वरावरती विश्वास पूर्ण जीवनभर करतात पण परमेश्वरासारखं विश्वास नाही करणार. प्रेज द लॉर्ड. आणि दोघांमध्ये खूप सारखे अंतर असा. तुमका परमेश्वरासारखं विश्वास करूचो असा आणि परमेश्वरासारखे परिणाम निर्माण करूचे असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण परमेश्वरानं आमका काय दिला नसा? विश्वास दिला नसा. नाही तू सांग ना विश्वास करा. त्याने आपल्याला विश्वास काय दिला ना. सांग ना विश्वास करा. माझ्यावरती विश्वास करा. विश्वास दिला ना असं लिहिलेलं असा. अजून वचन वाचायचं का समजण्यासाठी. पहिला गलातियरास 3:12. आता ही गोष्ट प्रकट असं की व्यवस्थेच्या द्वारे परमेश्वराकडे कोण नीतिमान नाही ठरवला ना. कारण सत्यनिष्ठ माणूस विश्वासान जिवंत रवतलो. विश्वास जो त्या आतमध्ये असा काय त्याचा परमेश्वरावरती असा. त्याच्या आतमध्ये असा. असं की परमेश्वर आपल्याला विश्वास दिला नसा जीवन जगण्यासाठी. लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचं काम काय असं त्या विश्वासाचा वापर ना. विश्वासाचा वापर ना फक्त भरोसा करणार. ओ
सगळा करतलो, प्रभू सगळा करतलो. आमका प्रभूवरती पूर्ण विश्वास असा. जीवनभर बोलत राहतो रस करूचा बदलाचा काय नाही. कारण परमेश्वरानं नाही सांगितलं माझ्यावरती विश्वास करा. परमेश्वरानं काय सांगितलं माझ्यासारखं विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, ऐकताच तुम्ही? चला अजून एक वचन वाचे. एपिग्राउसपत्र 3 वचन. पण माझा नीतिमान माणूस विश्वासानं जिवंत राहतलो. आणि जर तो मागे हटलो तर माझं मन त्यांनी प्रसन्न नाही होतं. परत तो सांगता तुम्ही कसे जगतालाच विश्वासान. खयचो विश्वास तुमच्या आतमध्ये असा ना की तो विश्वास जो तुमचा परमेश्वरावरती असा. प्रेज द लॉर्ड. त्याला अजून एक वचन तुमका वाटतं की तुमका फिरवता असं. गलातिकांपत्र 18 वचन. सगळं काय बायबलमध्ये असं. हिंदीक नको भाऊ, कारण हिंदीत काही ट्रान्सलेशन या हिशोबाने केलं नाही असा. सांगता त्यांनी नाही करू कसा. तुला असं मी ख्रिस्तासोबत चढवले गेले, आता जिवंत नाही राहिलोय. ख्रिस्त माझ्या जिवंत आहे. बोला ख्रिस्त माझ्या जिवंत. आता जो शरीरात जिवंत असय तो फक्त विश्वासानं जिवंत असो जो परमेश्वराच्या पुत्रावरती असा. आता हैसर त्रास असा ट्रान्सलेशनचो. तिने सांगितलं की तोच जो विश्वास परमेश्वराच्या पुत्रावरती असा. आता इंग्लिशात वाचूया. आय एम क्रुसिफाईड विथ क्राइस्ट. Nevertheless I live, not I, but Christ lives in me. The life which I now live, flesh, by the faith of the Son of God. काय असं बघा की मी फक्त त्या विश्वासानं जिवंत असोय परमेश्वराच्या पुत्राचं माझ्या आतमध्ये असा. बाय दी फेथ. सांगणार ऑन दी फेथ. का दिसता इंग्लिश दिसता इंग्लिश दिसतं की तिथे सांगल्याने तो विश्वास माझा परमेश्वरावरती नाही असा. तो विश्वास जो परमेश्वराचा असा. प्रेज द लॉर्ड. चला अजून एक बघूया. मार्क 11:22. आता हे परत लिहिलं असं. येशूने त्याला उत्तर दिले आणि परमेश्वरावरती विश्वास ठेव. पण एका चला बघूया अजून एकदा काही अजून बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया BB सिक बायबल इंग्लिश. अँड जीसस आन्सरिंग सेंट टू देम दॅट इज फेथ. परमेश्वराचा विश्वास ठेवा. बोला परमेश्वराचा विश्वास ठेवा. परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तुम्ही खाण्यावरती विश्वास ठेवून जगतास का खाना तुम्ही जा खातास त्याच्यावरती विश्वास ठेवून जगतास? सिंपल. तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवून नाही जगणार. तुम्ही परमेश्वराच्या विश्वासाने जगतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून पण जर नाही समजलं तर TPT वाचून वाचूया वचन. जीसस रिप्लाय लेट द फेथ ऑफ इन यू. परमेश्वराचा विश्वास तुमच्या आतमध्ये होऊ देवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गरजेचं असं तुमच्याकडे काय असावं आहे परमेश्वरासारखं विश्वास. आणि परमेश्वरांकडून याच इच्छिता की आमच्या आतमध्ये त्याच्यासारखं विश्वास असा होयो. ते कामं करू शकतलं परमेश्वर करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मागं परमेश्वरासारखं काम करण्यासाठी परमेश्वरासारखी गोष्टी होय असत. तुम्ही परमेश्वरासारखी परिणाम निर्माण करतलंय तर माझ्याकडे परमेश्वराकडे जा असावं. आता असं माझ्याकडे होया. प्रेज द लॉर्ड. तर मी त्या परिणाम निर्माण नाही करू शकत जर परमेश्वर करता. आणि जर परमेश्वर माझ्याकडून जर मोठी कामं करूची आशा करतलो तर परमेश्वर चुकीचं असतलो. तर परमेश्वर मग ता नाही दिलं नंतर त्याच्याकडे असा. प्रेज द लॉर्ड. सगळेजण काही गोष्ट समजता असं. जर परमेश्वरने जर केल्या नसा त्याच्याद्वारे केल्यानंतर त्याच्याकडे असा. त्याच्याकडे जर आमच्याकडे जर करूचा असा जर आज आम्ही परमेश्वर करता त्याच्याकडे पण तसं जर त्याच्याकडे असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलंय माझ्यावर विश्वास नको करू त्याने माझ्यासारखं विश्वास करा. ह्याच होता ज्या तुम्ही वचनाक ऐकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमकां माहिती वचन ऐकण्याने तुमच्यासोबत काय होता. त्याला वाचूया. रोमकरांपत्र 10 अध्याय वचन. द फेथ कम्स फॉर हिअरिंग अँड हिअरिंग फॉर वर्ड ऑफ गॉड. विश्वास ऐकण्याने येता आणि ऐकणं ख्रिस्ताच्या वचनांनी असतं. प्रेज द लॉर्ड. विश्वास ऐकण्याने येता ऐकणं ख्रिस्ताच्या वचनांनी असतं. परत एकदा बोला विश्वास 100 रुपयाची नोट देऊन येता. नाही ना. अच्छा ठीक आहे. परत एकदा बोलले बोला विश्वास जेव्हा नवीन घर मिळतं तेव्हा येता. तुम्ही विश्वासा काहीच्या अजून जागेवर नाही मिळू शकणार शिवाय बायबल शिवाय. प्रेज द लॉर्ड. तुमका समजता असा विश्वास फक्त एका जागेवर येतात असं वचन. वाटू शकतं की पैशांनी विश्वास येतो नाही ना. विश्वास येतो ना. तरी भेटली विश्वास येलो ह्या जागेवर विश्वास नाही ना.
विश्वास फक्त एका जाग्यार सून येता आनी ती जागा लिहिलेली आसा क्रिस्ताच्या वचनाच्या ऐकण्यान. खंयची जागा ना त्या जागामध्ये असून तुमचे कडेन विश्वास येतलो. बायबलने परत परत सांगितलं सत्यनिष्ठ जन खंय जिवंत रावतलो विश्वासान. खंयची जागा नाही आसा. तुम्ही बायबल नाही वाचना आसात, तुम्ही तुमच्या एक अशा गोष्टीसून वंचित ठेवता आसास फक्त खंयसून येता वचनाच्या ऐकण्यान. ती तुमकां 24 तास गरज आसा. 24 तास. पूण बघा किती लोक आसात जी चुकी सकाळ दुपार संध्याकाळ करतात. हो माझ्याकडे प्रभूवरती विश्वास आसा. प्रभूवरती विश्वास करून काय नाही व्हायचा. तुमच्यात मध्ये खंयचं होचं आसा प्रभूचा विश्वास. स्वतः त्या विश्वासाक घेवचा आसा. विश्वास ऐकण्याने येतात. तुमकां काय करचो लागतला वचनाक ऐकचा लागतला. लोक असं जे आहेत फसलेले असत. पूर्ण जीवन त्यांचं वरती खाली आपण हे गोष्टी ते नाही करू शकणार. प्रभू काहीतरी कर, प्रभू काहीतरी कर, प्रभू काहीतरी कर. बाबाने काय सांगितलं विश्वास ऐकण्याने येता. तुम्ही विश्वास घेतलात तुम्ही काय करताला स्वतःच मोठ्या कामा करू शकताला. प्रेज द लॉर्ड. ऑटोमॅटिक असा आहे. जर तुमच्यामध्ये विश्वास असा तर तुम्ही त्या विश्वासात कामावर लावतालाच. अशा प्रकारे की तुम्ही सकाळून थकले घराकडे येलास काय ते काम होता तुम्ही त्या कामाक नाही करू शकत. कशाक तुम्ही थकलेले येतात. तुम्ही तर नाही बाबा ह्या काम माझ्यापासून नाही होताला आता. कशाक कारण त्या कामाक करूची ताकद नाही वाचलेली असा आता. ह्या काम तुमका कठीण वाटतला. पण जेव्हा जेव्हा तुम्ही आराम करतालास तुम्ही सर तुम्ही खाणार जेवण टाकतालास ताच काम जर तुमका कठीण वाटत तुम्ही करूसाठी काय होताला सोप्या. तुमचं जीवन असं जर तुम्ही कायम विश्वास वाढवतास पूर्ण त्याच्या खानांक हरवणं तुमच्यासाठी स्वतःला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही विश्वासात नाही वाढवतालास तर ती आव्हान तुमका हरवताना दिसायला येतला. आव्हाना जेंका तुम्ही हरवू शकतास त्या आव्हानांक हरवण्यासाठी तुमच्याकडे विश्वास हवा असा. पण जेव्हा तुमचा नवीन जन्म झालेलो ते तुमच्या सगळ्यांका विश्वासाची एक मात्रा दिलेली होती. माना की 100 ग्रॅम दिलेली होती. ते सगळ्यांका 100 ग्रॅम दिलं गेलेलो होतो. पास्टर क्रिसला पण 100 ग्रॅम विश्वास दिला गेलो होतो. पास्टर आयझॅकला पण 100 ग्रॅम विश्वास दिला गेलेलो होतो. सगळ्यांका विश्वास एकसारखं दिला गेलो होतो. कोणाक कमी कोणाक जास्त नाही दिला गेलेलो होतो. काही लोकांनी काय केलं नाही त्या विश्वासाच्या मात्रेक कायम वाढवले नाही. काही लोकांनी त्या विश्वासाच्या मात्रेक कमी केल्याने. कारण ज्या प्रकारे तुम्ही जर जेवतास सकाळचं तुम्ही जेवतास दिवसभर काम करतास तेव्हा जेव्हा तुमच्या शरीरात खर्च होता तसाच जर तुम्ही विश्वास तुम्ही जर 15 मिनिट बायबल वाचून जमवतास तो तुमचा दिवसभरात का खर्च होता. सकारात्मक गोष्टींनी जर जग तुमका कायम सांगत असता तुमचा विश्वास कायम खर्च होता असा. जेव्हा तुम्ही त्याच्याने तुम्ही मरतास तुमचा विश्वास खर्च झालो. तुम्ही गरीब होतलास आम्ही श्रीमंत होतलो तुमचा विश्वास काय झालो खर्च झालो. कायम जग तुमच्या विश्वासात काय करता येता असा. तुम्ही ते पिक्चर बघतास की तुझ्या सगळ्यांका मरचा असा तुमका माहिती ह्या लाईन लेत तुमच्या विश्वासात किती. ह्याच कारणाचं की काही जेव्हा परमेश्वराच्या कामाच्या गोष्टी असतात जेव्हा कोणाच्या अंगात हिंमत नसतं की परमेश्वराचं काम करूची कारण त्यांना काय होतो विश्वास. विश्वास फक्त कसं नाही होता परमेश्वराच्या कामाच्या ऐकण्यान एवढा सरळ असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का रहस्य नको बनव. लोक तीन रहस्य बनवून ठेवलं नाही आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शकतास हा 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 बोला मी महान असं जयवंतपेक्षा मोठं असं जयवंतपेक्षा मोठं असं विश्वास केणी आता काय ऐकण्यान खयचा वचन परमेश्वराचा. नको विचार करू की प्रत्येक पास्टर तुमका परमेश्वराचा विचार प्रत्येक पास्टर तुमका बायबल ऐकवतो म्हणजे नाही त्याचा अर्थ नाही की तो वचन ऐकवता. पण असं शकतं पास्टर तुमच्याकडे जाईन तुमका सांगू शकतो ओ भाऊ आणि बहिणीनो तुमका माहिती असा प्रभूसोबत जगणं किती कठीण असा. तुमका माहिती असा बाहेर किती त्रास असा. पण त्रासात असं मुलाच्या स्कूलची फीज नाही गेली असा. प्रकारचं वचन ऐकून तुमचा विश्वास उडतलो. तुमका ध्यान ठेवचा असा की कोण तुमच्यासोबत बोलता असा. तुम्ही त्यांना नाही बघू शकणार ते असफल होतं असं तुमका ते त्यांना बघू असं ते सफल होतं. लॉर्ड हालेलुया. त्याच तुम्ही जर तुम्ही एका घरामध्ये असास सगळ्यांचे टॉर्च जर बंद झाले आणि एखादी टॉर्च जर चालू असत तुम्ही खयात आलास टॉर्च चालू असा
नको सांगू हो अरे ते लोक सफल झाले नको तो ते सफल झाले त्यांना बघायचे सफल झाले असं प्रेज द लॉर्ड हालेलुया बुद्धिमान बना आपल्या विश्वासात काय करा वाचवा आपल्या विश्वासात काय करा वाढवा बायबल आरडान सांगता की नीतिमान माणूस किनी जिवंत राहतलो बाजूक सांगा नीतिमान माणूस विश्वासान जिवंत राहतलो सांगता जिवंत राहतलो म्हणजे ह्या काय असा कायम केलेली प्रक्रिया तुम्हाला कायम जिवंत राहायचा असा तुम्ही काय करू असा कायम ठेवचो असा मग पहिल्यांदाच सांगा विश्वास की नाही येता 500 रुपयाची नोटीन हा विश्वास की नाही येता 500 रुपयाची नोट बघूनच विश्वास येता आता जेव्हा मुलाचा चेहरा बघितलास हो मुलगा घराकडे गेलो गावात गेलो आणि विश्वास दिलो कोणाच्या लग्नात खूप नाचलास तेव्हा विश्वास दिलो बर्थडे पार्टीत केक खाऊन इलास विश्वास इलो सांगा विश्वास कसून येता सांगा विश्वास येता वचनाक ऐकण्यान स्वतःक फसवू नको प्रेज द लॉर्ड ठीक आहे लोक या सांगण्यात असत करतात मी काय करू विश्वासाक वाढवा प्रेज द लॉर्ड हालेलुया सिंपल अजून एक वचन ग्रंथ 6 अध्याय 15 वचन मी सीमेच्या बाजाराच्या परिश्रमावरती घमंड नाही करणार आमका आशा असा ओ बॉय दिस इज ह्यूज आमका आशा असा की जेव्हा जेव्हा तुमचा विश्वास वाढत जातलो तसा आम्ही आमच्या सीमेच्या अनुसार अजून पण वाढत जातलो लॉर्ड हालेलुया तो काय सांगता असा जसं जसं तुमचा विश्वास वाढतलो तुमची सेवकाही वाढत जातली परमेश्वराच्या कामासाठी परमेश्वराचा विश्वास हवा असा परमेश्वराच्या कामाक माणसाचा विश्वासानं नाही करू शकणार परमेश्वराचा विश्वास खरंच आता परमेश्वराच्या वचनासून परमेश्वराच्या वचनात परमेश्वराचा विश्वास असा प्रेज द लॉर्ड हालेलुया बॉय ही जर लाईन तुम्ही सांगली तुम्ही जर समजलास परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे जीवन बदलताला परमेश्वराच्या वचनात परमेश्वराचा विश्वास असा परमेश्वराच्या वचनात परमेश्वराचा विश्वास असा वचन जातला तेवढा विश्वास येतलो पण वेगळ्या प्रकारे करूची गरज नाही असा मेल्यात जाऊची गरज नाही असा गंगेत डुबकी घेऊची गरज नाही असा नारळ आणि लाडू चढवची गरज नाही असा फक्त तुमच्या आत्म्यात तुमका वचन घेऊची गरज असा फक्त करून बघा किती परमेश्वर महान असा आणि दयाळू असा की तू माझ्यावर जाऊन हार चढवतोस तेव्हा मला विश्वास येतलो नारळ चढव लाडू चढव हार चढव किंवा दुपत्ती चढवतो फक्त आमच्या काय आशा करता फक्त आम्ही आमचं वचन ऐका बघा परमेश्वर किती महान असा म्हणतात की आमच्यावरती हार चढवा दुपत्ती चढवा परमेश्वर काय सांगता माझ्या वचनांका ऐका विचार करून बघा इच्छिता की तुमच्या आत्मा त्याच्यासारखं विश्वास हो तुम्ही त्याच्यासारखी विश्वासाक निर्माण करू शकतास दयाळू असा प्रेज द लॉर्ड मागता तो काहीतरी तुमच्याकडसून तुमका काय सांगता हे माझ्या पुत्रा माझं वचन लक्षात ठेवून ऐक काय मागणार तुमच्याकडसून काय नाही मागणं असा विश्वास वाढतो तुम्ही वाढतलाच ना की परमेश्वर वाढतलो वाढलेल्या विश्वासानं तुम्ही मोठी कामं करू शकतालास प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया पत्र पहिलं त्याचं वचन हे भावांनो तुमच्या विषयात आमका या गोष्टी धन्यवाद करू हवा उचित पण असा याच्यासाठी तुमचा विश्वास वाढत जाता आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आपसात खूपच वाढत जाता प्रेज द लॉर्ड हालेलुया जर तुमच्या आतमध्ये कोणाबद्दल नफरत होती याचा अर्थ तुमच्या आतमध्ये विश्वास कमी होतो विश्वासाचं कार्य असा थंय तुमच्याकडून जर तुमची नफरत असा जर तुमचा विश्वास कमी असा प्रेमासाठी पण विश्वास लिहिलं असत
ह्याच्यासाठी की तुमचा विश्वास पण खूप वाढत जाता आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आपसात खूप वाढत जाता. लोक ज्याच्यामध्ये विश्वास नाही ते कोणाचे प्रेम पण नाही करू शकणार. मग कायम सांगितले प्रेम परमेश्वराकडसून असतं. जे परमेश्वराक नाही जाणणार ते खोयच्या व्यक्तीवर प्रेम नाही करू शकणार. चल हट वाटू शकतं की हो मी आई असे माझ्या मुलाशी प्रेम करतोय. जर बायबल नाही वाचलास खरं तरी असं की तुमच्या मुलाशी प्रेम नाही करणार. तुमका प्रेमाचा अर्थच नाही माहिती असा. प्रेमाक करूसाठी पहिल्यांदा प्रेमाक जाणूचा लागतला. जो माणूस येशू ख्रिस्ताक नाही जाणणार तो प्रेमाक समजणार पण नाही. की आईचा प्रेम सगळ्यात मोठा असतो लोक ओके आईचा जो परमेश्वराक जाणता त्या आईचं नाही जो परमेश्वराक नाही जाणणार. कारण त्या आई प्रेमाचा अर्थच नाही माहिती असा. प्रेमाचा अर्थ समजण्यासाठी पर्यंत कोणाक समजावं लागतला येशू ख्रिस्ताक लॉर्ड. बिना परमेश्वराचे तुम्ही प्रेमाक समजूच नाही शकणार. तुमका वाटतं असा तर का असा नकली प्रेम प्रेमाक समजून तुमका काय करूचं लागतला परमेश्वर समजावं लागतला. प्रेज द लॉर्ड हालेलुया द लॉर्ड. विश्वास वाढत जाता प्रेम वाढत जाता. बोला विश्वास वाढतलो प्रेम वाढतला म्हणजे तुम्ही घरातल्यांसोबत बरोबर चांगल्या प्रकारे राहू शकता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरात शांती असतली तुमच्या तुमच्या घरवाल्यांसोबत तुमची नफरत होतली. जणांका होता त्यांना माहिती काय होता प्रत्येक माणसाची त्यांना नफरत असा. गट प्रत्येक माणसांच्या विरुद्ध काम करता असा. अशा कारण तिचा प्रत्येक स्वतःचा विश्वास काय असा कमी असा. तर प्रत्येक व्यक्ती तुझ्या विरुद्ध काम करताना दिसून येतात. प्रेज द लॉर्ड. करून बघा विश्वास किती गरजेचा असा. आणि परमेश्वराने जगात काय सांगितले त्याने टक्केने जेव्हा जरवतलो विश्वासान. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. मला विश्वास येता 500 रुपयाच्या नोटीन जाणून काय असं वाटतं या पैशांनी त्या पैशांनी काही एक नाही आहे ना काही एक नाही ना पैशांनी. प्रेज द लॉर्ड. वचनांनी काय येतं विश्वास. प्रेज द लॉर्ड हालेलुया. समजता तुमका तर कोणाक मिळवची प्रयत्न करा विश्वासाक. विश्वासाक मिळतलं असतं पैसे मिळवणं सोप्या होतं. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. त्याच्या बोला विश्वासाने पैसे येतात त्यांनी विश्वास नाही ना. आणि तुमच्या जगासाठी काय व्हायचं काय पैसो परमेश्वरापेक्षा जास्त बुद्धिमान नाही असू शकणार. जगासाठी पैसे तर लागतं परत खयचंच बायबल वाचून येईलाच तुम्ही मोबाईलचं वचन ती बायबल लोक घेऊन फिरतात बोलतात जीव जगासाठी पैसे लागतात जगासाठी पैसे लागतात. ह्या वेळेला वचन फक्त बायबलमध्ये दाखवा मका फक्त बस. वचन तुम्ही तुमची गाठ बांधून ठेवला असास साठी पैसे लागतात जगासाठी पैसे लागतात एक तर प्रभू नसताना तुम्ही आपल्या गाठ बांधून ठेवला असास सांगा वेगळ्या प्रकारे नाही तर एकतर चांगल्यान पूर्ण बायबल वाचा प्रकाशित वाक्यापासून उत्पत्तीपर्यंत. वचन जर तुम्ही 100 वेळा बोलतास एकदा पण नाही दिलेला असं नाही फस्ट जगासाठी तर पैसे लागतात लागत असतो पैसे रक्त नाही लागणार. तुमका जर पैशाची गरज असती तर परमेश्वर तुमका सांगितलं नसतं. प्रेज द लॉर्ड. हॅलो विचार करून बघा तुमका पैशाची गरज असती तर सगळ्यात पहिलं माणूस तुमका सांगितलं नसतं तो कोण असतो परमेश्वर. जर तुमका पैशाची गरज असती तर परमेश्वर पहिल्यांदा काय बनवलं नसतं पैसो. परमेश्वर सगळा काय बनवलेल्या जर एका आदमाची गरज होती आणि त्याच्यात पैसो नव्हतो. आसान घ्यावा परमेश्वरानं आदमाक बनवच्या आधी त्याने सगळा काय बनवल्या जे का आदमाक होय होता आणि त्यात पैसो होतो काय. जर बायबल मी चुकीचा शिकवतो हयच मी उपवास आहे तुमका कशा वाटतं की जगासाठी पैसो होय लॉर्ड. जगासाठी पैसो गरीब माणसाक लागता जगासाठी पैसो गरीब माणसाक लागता. तोपर्यंत कोण विचार करता माझ्यासाठी पैसो होया तो माणूस काय असोपर्यंत गरीब. कारण बाबाला सांगितलं सतनिष्ठचा माणूस कोणी जिवंत राहतलो विश्वासान.
परत तुमका वाटतं की हो जगासाठी पैसो या तुम्ही कसलो विचार ठेवता असाच गरिबींचो विचार. काय विचार करते मग जगासाठी पैसो नको असा. काय होय असा पैसो कोणाक होय हा पैसो. प्रेज द लॉर्ड जगासाठी तर नको असा. देवासाठी होय असा प्रेज द लॉर्ड. देवासाठी पण जगासाठी नको. कधी नाही विचार करू मग जगासाठी पैसो होया. कधी कधी विचार करू. माहित नाही मी विचार करतोय माझ्या डोक्या फाटताला. लॉर्ड तुम्ही विचार करू लागतले जगासाठी पैसो होय असा. डोक्या फाटताला मी मानूक नाही शकत आहे. मागतो भाऊ या तू काय विचार करतो आजपर्यंत कधी नाही विचार करू तू. माका माझी बायबल माहिती असा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास केनी आता बजाक सांगा आपला भाई बहिण जो पण बसलो असा तर बायको बसलो तर बायको बोला ऐक विश्वास ऐकण्यान येता परमेश्वराचं वचन ऐकण्यान आणि तुमका जगासाठी आता हा हलू आवाज बोला तुमका जगण्यासाठी विश्वास हवा असा. किती सरळ असा. कशाक जीवनात कठीण बनवून ठेवला असास. प्रेज द लॉर्ड. कधीच समाधान नाही की कशाक लोकांनी जीवनात कठीण बनवून ठेवला असा. त्यासाठी जीवन सरळ असा. पण मका माहिती असा जगण्यासाठी काय असा विश्वास. प्रेज द लॉर्ड. पैसे होते पण या भीतीमध्ये असत उद्या पैसे निघान गेलो तर नंतर पण ते खुश नाही असत. ते खुश नाही असत. लॉर्ड हालेलुया. लुकास 14 अध्याय 18 वचन. लुकास 14 अध्याय 18 वचन. निराशेत पण आशा ठेवून विश्वास केला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. कोणाबद्दल बोलता अब्राहमाबद्दल. अब्राहमाची बायको 90 वर्षाची होती. म्हातारी झालेली होती. अब्राहम 100 वर्षाचा होतो आणि मेडिकली पॉसिबल नव्हतं मुलगा होणं. कारण परमेश्वरानं सांगितले की तू खूप साऱ्या देशांचा पिता असस म्हणून त्यांनी फक्त मानले. लॉर्ड त्यांनी निराशेत पण आशा ठेवून विश्वास केल्यान. प्रेज द लॉर्ड. निराशेत पण आशा ठेवून विश्वास केल्यान. तुम्ही वचन ऐकता असं तुम्ही पण निराशेत पण काय ठेवलास आशा गोष्टी बदलू शकतात. लॉर्ड हालेलुया. तुमच्यासाठी बदलसाठी असं बोल हे अशा प्रकारे असं की कोणाचा एक्झाम्पल घेऊ शकतो कोण अट्टकट्टू असा संजयजी असत जरा अट्टे संजयजी असत जे ट्रेनमध्ये चढता असत जे कोण ट्रेनमध्ये गर्दी असा चढतले थैसून एक थैसून घुसतले. बाकीचे लोक जे कमजोर असतात ते मागे राहतले. विश्वासासोबत असा तुमचा विश्वास जर मजबूत असा तर तुम्ही बाकीच्या ह्याच्यामध्ये मागे ठेवून पुढे जातालास. सगळे मागे राहतले. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आव्हानांकावरून पुढे जातालास. तुमच्याकडे काय असा विश्वास. लोक संघर्ष करतात तुम्ही पुढे जातालास. प्रेज द लॉर्ड हालेलुया. लोकांना समजायचा नाही कशाक कारण रहस्य काय असा विश्वास. पहिला काम काय असा विश्वास मिळवणं. दुसरा काम काय असा विश्वास वापरणं. कारण कशाक विश्वास जास्त होऊ शकता आणि कमी पण होऊ शकता. ना खूप लोक खूप तगडे वाटतात पण 2 माळे चढवलास शरीरान तगडे असत पण शरीर काय असा कमजोर. जेव्हा तुम्ही विश्वासात घेतास तर दुसरा काम काय असा त्या विश्वासाक वापरणं. तुम्ही त्या विश्वासाच्या ग्रहण केला असास तो मजबूत विश्वास हो. परमेश्वरान तुमका विश्वास दिला ना परमेश्वराचं काम करूसाठी. तुम्ही सरकारी नोकर असास आणि तुमका जर सरकार पैसो देत रस्तो बनवचो असा आणि सरकार तुमका पैसो देत रस्तो बनवसाठी तुमका तो पैसो खयच्या कामाक वापरूचो असा काय घराचो माळो बनवसाठी. विचारतोय मी जर सरकारी नोकर असास आणि जर तुम्ही रस्त्याचं काम करतास आणि सरकारनं तुमका पैसो दिला ना रस्तो बनवसाठी तर तो पैसो तुम्ही कशासाठी वापरतालास. काय घर बनवसाठी. घर बनवण्यासाठी तुम्ही यूज करतास तुमच्या केस चढतली का नाही चढतली. परमेश्वर तुमका विश्वास देता त्या परमेश्वराच्या विश्वासाक परमेश्वराच्या कामासाठी वापरा. भरपूरशी लोकांचा त्या विश्वासाक आपल्यासाठी वापरता असत. माझ्या मुलाची स्कूलची फीज माझ्या घराचा भाडा तुम्ही काय केलास. परमेश्वराने विश्वास दिले आणि त्याच्या राज्यासाठी
तुमका हवा तो फ्रीमध्ये दिला ना तुमका. पहिल्याच सांगल्यान की तुम्ही नको विचार करू, तुम्ही काय खातलास का पितलास काय राहतलास. सांगल्यान सांगितल्यान ह्या गोष्टींसाठी आपल्या विश्वासात खर्च नको करू. गोष्टींसाठी तुमका विश्वासाची पण गरज नाही असा. हे गोष्टी तर असतच. एक मूलगं जेव्हा जन्मता तेव्हा तो त्या जीवनाबरोबर जन्मता. जन्मल्यानंतर जीवन टाकलं जातं. करते असं मी. मूलगं जेव्हा जन्मता तेव्हा सोबत जन्मता काय जन्मल्यानंतर जीवन टाकलं जातं. तुम्ही नवीन जेव्हा जन्मलास ते तुम्ही या सगळ्या गोष्टींबरोबर काय झालास नवीन जन्मलास. जीवनभराचा खाना, जीवनभराचे कपडे, सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही जन्मला असाच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्यावर तुमका ह्या पहिल्यांदा सगळ्यात दिलेला असा. ह्या गोष्टींसाठी तुमका विश्वास खर्च करूची गरज नाही असा. असेच मिळतले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. द लॉर्ड. हो पण लहान मुलं होती कधी पॉकेट मनी पप्पाने दिले नाही. कशासाठी दिले नाही? स्कूलची फीज देऊसाठी, कपडे विकत घेऊसाठी काय मस्ती करूसाठी? कशा कारण तुमका माहित होता स्कूलची फीज तर पप्पा देतलेच. स्कूलची युनिफॉर्म कोण देतले? बाबा देतले. तुमका एवढी बुद्धी होती. जर बाबा सांगतात ना ह्या पैशाने तू स्कूलची फीज दे, त्यास कडूस बाप म्हणतात आपल्या बाबांशी. प्लस ह्या का असा हे तर माझे पैसे असत. मी कशासाठी देव? जेवणाचं वेगळा देव. त्याच्यामध्ये परत मी गेला आणि वापस आला नाही पॉकेटमध्ये दिल्ली त्यातली जेवणाची 5 रुपये प्लेट. मंत्राचा ह्या काय लफडा असा? मंत्राच पण नाही. मंत्राचा कोणासाठी असा? माझ्यासाठी असा. असाच परमेश्वरान खाऊचो जेवचो तो पण आधी आपल्यासाठी करून ठेवली असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमका विश्वास लावायची गरज नाही असा. लोक विश्वासान जेवण मिळवतो म्हणजे किती वाईट काम असा. विश्वासान खाना मिळवतो फ्रीमध्ये दिला असा. फ्रीमध्ये दिले गेले तुम्ही विश्वास लावता. परमेश्वराने दिलेल्या गोष्टीचा विश्वास कशासाठी वापरा? परमेश्वरांच्या कामासाठी. बघा तुम्ही काही पोहोचताच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप जणांना नाही माहिती आहे. जसं मी सांगितलं जर तुम्ही सरकारी नोकर असास तसं जर रस्तो बनवण्यासाठी दिला तर पैसा कशासाठी वापरा? रस्तो बनवण्यासाठी. आपल्याला तुमचा विश्वास दिला ना कशासाठी? कारण तुम्ही महान कामं करू शकता. प्रेज द लॉर्ड. राज्य वाढवू शकता. हालेलुया. राज्य वाढवू शकतात. नंतर तुम्ही जेव्हा बायबल वाचताच तुम्ही म्हणता काय ओके मी आता विश्वास मिळवलंय. काय करते विश्वासाक लावतोय आत्म्यांका जिंकासाठी आणि पैसे देऊसाठी. जागा तुम्ही विश्वास वापरतोय. अजून तुमचा विश्वास काय होतो मजबूत. तुम्ही विश्वास लावता असाच घरातलं जेवण मिळवण्यासाठी त्यासाठी विश्वास दिलेलोच नव्हतो. विश्वास मजबूत पण नाही झालो. विश्वास दिलोच त्यासाठी याचा परमेश्वराच्या राज्यात वाढवसाठी. तुम्ही बायबल वाचता तुम्ही आत्म्यांका जिंका जातास. तुम्ही चर्चमध्ये नाही त्याला समजतो वाव चर्चमध्ये यायचं लागतं येशूच्या नावात. लॉर्ड तुमच्या विश्वासा खैसर लावता असास. करच्या जागेवरती नाही लावणार असास. विश्वास दिलोच खेच्यासाठी गेलेलो होतो परमेश्वराच्या राज्यात वाढवसाठी. तुमका आपल्यासारखा विश्वास दिला ना कारण तुम्ही त्याचं काम करू शकतात. तुमच्या सगळ्याच गोष्टींची पहिल्यांदाच घेतल्या ना असं पण तुमका होया असा तर तुमच्या मागूच्या आधी तुम्ही विचार करूच्या आधी तुमका त्यांनी दिलेला असा. तुम्ही आपल्या डोक्यावर जगतास कशाक तुम्हाला भरपूर लोकांसाठी हे विचार करणं खूप कठीण असा. काय दिलेलं असं खरा तर ह्याच असा. कशाक नाही मांडणास तुम्ही? प्रेज द लॉर्ड. नाही माननास. तुमचे संघर्ष संपतले. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुमचे संघर्ष संपतले. संघर्ष संपन जातले. त्याच त्याला पुढे जाऊया 18व्या वचन. लुकास 4 अध्याय 18व्या वचन. निराशामध्ये पण आशा विश्वास केला आणि याच्यासाठी विचारते की तुझो असो असतो खूप जातींचो पिता होतो. नेक्स्ट जो 100 वर्षांचा होतो तो आपले मेलेले शरीर आणि साराच्या मेलेल्या दशेचे जाणूक सुद्धा विश्वासात निर्बल नाही झालो. ऐकलाच तुम्ही? विश्वासात निर्बल नाही झालो. स्थिती होती त्याच्या विश्वासात खाऊ बगी होती. तुमका मी सांगितलंय जेव्हा तुम्ही सकाळून संध्याकाळपर्यंत जगता तेव्हा तुमचा विश्वास खर्च होता असा. की तुमका कायम आपल्या स्वतः विश्वासाचं इंजेक्शन देत राहायचा असा.
कायम तुमच्या आत्म्यात तुमच्या विश्वासात तुमच्या वाढत राहायचा असा. तोच तो 100 वर्षाचा होतो. तो आपलं मेलेलं शरीर आणि साराच्या दशेच्या मेलेल्या दशेक जाणून सुद्धा विश्वासात निर्बल नाही झालो. अविश्वासी हो परमेश्वराच्या प्रतिज्ञेवर संदेह केल्यान पण विश्वासात दृढ होऊन परमेश्वराची महिमा केल्यान. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला, विश्वासात दृढ होऊन परमेश्वराची महिमा केल्यान. ऐकताच तुम्ही? त्याच्यात तुम्ही विश्वासाने भरलेले असतात. तुमच्या तोंडात कायम एक गाणं असतं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्याकडे एक मागसूची असता, प्रभू या देवा, प्रभू ता देवा. तुम्ही मागता असं तुमचा विश्वास नाहीच असा. जर तुम्ही मागता असं तुमचा विश्वासच नाही असा. का समजला? तर फर्स्ट आम्ही आज एक मागितलं, विश्वासाच तुम्ही विश्वासी विश्वासी. किती वेळा तुम्ही ऑटोमध्ये बसलास, बसले ऑटोमध्ये, तर भाऊ टायरामध्ये हवा असा, गॅस असा असा घेता, चल बाबा तू उतर असून निघत घ्या आता. प्रश्न विचारा, तो पण पळवून लावतो. आणि तो पण विचार करता की तुम्ही भरोसा करून बसा, तू भरोसा नाही असं दुसरं घे, तसं निघान जा. प्रश्न विचारतालास तर मागतालास तर विश्वास काय असा, प्रेज द लॉर्ड. तुम्ही मागताच तुमचा विश्वास काय होता, कमी. नाही माहिती तर बघा तुम्ही त्याचं सांगा. तुम्ही मागता असा तुमचा विश्वास कमी होत जाता असा. तेवढं तुमका समजता असं की तुमच्याकडे नाही असा. सांग बा, आज तुम्ही मागता असाच तुमच्या डोक्यात परत परत काय येतं, तुमच्याकडे असा का नाही असा. जेवढं तुम्ही विचार करतास की नाही असा, विश्वास काय होतो लोकांनी मागून मागून आपल्या विश्वासाचा जहाज तोडल्याने. प्रेज द लॉर्ड. एवढा मागला की जहाज तुटला. विश्वास कायच नाही राहिलो असा. कारण जेवढं तुम्ही मागता असा विश्वास काय होता असा, कमी होता असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सांगतास की ओ माझ्याकडे असा, तुमचा विश्वास काय होत जाता मजबूत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. तुम्ही एक्झाममध्ये गेल्यास म्हटलास मका नाही ना, मका नाही ना, मका नाही ना, जर येत असतात आपण नाही यायचं असतं, तर बेटर असं एक्झाममध्ये बसून काय म्हणा, मका येता, मका येता, ह्या तर आठवलेलं आहे, अरे ह्या तर आठवलेलं आहे. तर तुम्ही बसलं नाही म्हटलंस मका नाही ना, तर येत असतं तर आपण नाही येतला. तुम्ही मागता असता थोडंसं विश्वास आम्ही संडे टाकतो, तो पण उडून जातो. प्रेज द लॉर्ड. काही लोक संडे चर्च जातात, त्या काय वाजता येतात असे जातात. संडेच्या सकाळी एवढा होता, ट्यूजडे केवढा होता, आणि वेनसडे असा सुरू होता. मग संडे कसे येतात. अजून संडे वाटतं की नाही जातलो तर बरा. कशा पूर्ण आठवड्यात विश्वास काय झालो केलो. स्वतःच मन नाही असं, दुसऱ्या कोण बोलव त्याला. स्वतःच मन नाही असा. माझ्याकडं काय होतं, काय नाही म्हणा, सिम्पल असा. तुम्ही आठवड्यात बायबल नाही वाचलास, तर वाचला असतास तर ही स्थिती नसणार असती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जीवनात कठीण नको बनव, जीवन सरळ असा. बजक बोला, जीवन सरळ असा. असं सरळ काय वया, खैसून येता विश्वास, खैसून येता केबीसी मधसून फोन येता, हां प्रधानमंत्रीचा फोन येता. विश्वास खैसून येता, बायबलसून. ती तर सरळ असा या. अनपढ असतं ऑडिओ बायबल ऐका तर पण काय त्याला विश्वास. तर ॲक्च्युली तुमच्याकडे ऑडिओमध्ये नाही ना. फर्स्ट टाइम स्कूल नाही गेलो जो ऑडिओ देते का परत परत ऐक, परत परत ऐक, परत परत ऐक. 1 तास ऐकल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन 100 आत्मा जिंका नाही त्याला. लॉर्ड, हालेलुया. तुमच्याकडे काय असतं विश्वास. काम जर संभव होता का त्याला संभव सरळ असा. लॉर्ड, हालेलुया. शेवटचं वचन 2 कोरिन्थियस 13 अध्याय वचन. कसं मागा मग त्याला पास्टर कसं मागा समजतं की माझ्यामध्ये विश्वास येलो असा, हा ना. प्रश्न असा की नाही, हॅलो पोट भरायचा समजता ना की पोट भरला, भरला. मग कशा समजताला
की मी विश्वासात एवढा होय तेवढं मिळवलंय. त्या बायबलमध्ये असा विचार की आमच्या विश्वास तोच आत्मा असा की मी विश्वास केला म्हणून मी बोललोय. लॉर्ड हालेलुया. तुम्ही वाचतालाच आणि विश्वास काय होतलो पुरेसं होतलो. तुम्ही बसल्या बसल्या बोला सुरू करतास प्रेज द लॉर्ड हालेलुया. गप नाही राहू शकत आज. तो दारुडो पहिलो दारूचं पेक घेता आज दाखवतोय 4च्या नंतर अरे कोण असा भाऊ भाई ये खाली ये तुका दाखवतोय ये खाली ये. काय झालं तो पूर्ण चढली आहे का गपचूप राहत नाही शकणार. कोणाक जर आपल्या बायको होते अरे कोणाक घाबरतं कोणाक ठेवतं काय पूर्ण चालू असं त्याचा कारण मी काय केलं ना पूर्ण तो भरलेलो असं प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुम्ही बायबल वाचता पूर्ण विश्वास भरतो. मला शोध करतास की मी महान असेल प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुढे जात असेल हालेलुया. राग नाही शकणे हालेलुया. आपल्या तंगाने बोला रिबो ओ झी का बशाकर अला झींत्रा बोला मी पुढे वाढता असय पुढे वाढता असय महान माझ्या आतमध्ये राहता जेवणपेक्षा मोठं असय परमेश्वरान भरलेलो असय संभव करू शकतोय राग नाही शकणय गरीब नाही होऊ शकणय आजारी नाही पडा शकणय. मी परमेश्वराचं मंदिर असय अनुग्रहाची संतान असय. मी एक सफलता असय. मी सफलता असय. मी फक्त पुढेच जाऊ शकतोय. काय कमी नाही असा काही एक कमी नाही असा. मी आशिषित असय. बोला मी आशिषित असय. मी सामर्थ्यान भरलेलो हालेलुया. शकतास प्रेज द लॉर्ड. आडा शकतास महिमा ही वेळ असा जर तुम्ही पहिल्यांदा गेला असता म्हणजे स्वागत करू इच्छितो उभे राहू शकता. जर पहिल्यांदा गेला असाच तर असा पहिल्यांदा गेला असता आपण उभे राहू शकता. जर त्यांचे स्वागत करतलो जसं आम्ही सांगितलं होतं की परमेश्वरानं विश्वासाची मात्रा दिला नसा. पहिला काम असं की त्या विश्वासाच्या मात्रेक आपण मिळवना जाता आपण वाचलो. ती विश्वासाची मात्रा कधी येते जेव्हा तुम्ही येशूक आपलं प्रभू म्हणून ग्रहण करतास. जाणं ग्रहण करूचा असतं तुमका जर इनिशियल डिपॉझिटचा व्हय असा बँकेचा अकाउंट खोलूसाठी तर तुमच्याकडे नसतला देता प्रेज द लॉर्ड. ठीक आहे आणि जे अजून काही लोक असतात कशा सेंटरमध्ये असतात तर आमचं वचन बघतात अजूनपर्यंत जर तुमचं प्रभू येशू ख्रिस्त नाही असा तर तुमच्याकडे पण आता संधी असा की तुम्ही आपलं प्रभू येशू ख्रिस्त मानवयास विश्वासाची मात्राची परमेश्वर देता तुमच्याकडे पण येऊ गई प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या डोळ्यांका बंद करा आणि या शब्दांका माझ्या मागसून माना. हे प्रिय पिता परमेश्वरा जिवंत परमेश्वराच्या पुत्रात विश्वास करतोय की तू मग वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान तेका 3ऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान आणि तो आज जिवंत असा. आपल्या तोंडात घोषणा करतोय की येशू ख्रिस्त आत्तापासूनच जीवनाचा प्रभू असा माझा स्वामी असा वाचला असय. मी आजपासून नवीन जन्मला असय. आजपासून परमेश्वराची संतान असय आणि माझ्या आतमध्ये परमेश्वराचा विश्वास असा आणि माझ्या आतमध्ये परमेश्वराचा जीवन असा. धन्यवाद परमेश्वरा माका वाचवसाठी प्रभू येशूच्या नावात आमीन. त्यांच्यासाठी जेव्हा तुमच्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आणि तुमच्याकडे पण काय असा परमेश्वराचा विश्वास तुम्ही ह्या विश्वासान काही पण बदलू शकता. प्रेज द लॉर्ड हालेलुया. बद्दल होय असा त्याका बोला येशू ख्रिस्ताच्या नावात आणि तुमका बदल येतलो. तुमच्यात पण काय असा परमेश्वराचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बशा तुमच्याकडे प्रार्थना करतोय तुमच्या सगळ्या मुलांसाठी प्रार्थना करतो यांच्यावरती येशूचं नाव काय म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांच्यावरती काही गजर नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू धन्यवाद 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 धन्यवाद. तुमच्या वचनांसोबत तुमच्या बुद्धीत तुमच्या प्रेमात आहे आशिष असत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. आपले बेड आपले पार्टनरशिपला देऊचो. प्रेज द लॉर्ड हालेलुया.
स्वागत करूया आपण टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू जीवन था तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था. Praise the Lord. आपण आपल्या हाताला स्वरकडे उठवूया. धन्यवाद देतो प्रभू या भेटीकांचा अनुग्रह देवसाठी अनुग्रह देवसाठी असं आम्ही दिलं प्रभू वचनाच्या अनुसार आमच्याकडे वाढलेली फळं वेगाने देते येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू धन्यवाद देतो. आम्ही या भेटीवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो राज्याच्या वाढीसाठी तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. सगळ्यात पहिला अनाउन्समेंट असा म्हाका विश्वास असा काही लोकांका खूप आवडतला असा मेचो आमचो चिल्ड्रन कॅम्प असा 30 मेला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ठीक असा हो जर तुम्ही 12 वर्षापर्यंत असाल कितीपर्यंत 12 वर्षापर्यंत जर तुमचा याच्यात स्वागत असा 12 वर्षाच्या नको चुकून नाही येऊ शकणार तर नको सांगू अरे आमचं मुलगो 13च वाजता त्याच्यासाठी जर टीन्स मिनिस्ट्री असा ठीक असा तर बोलायची गरज नाही असं गावातल्या असून आमचा चिल्ड्रन कॅम्प असा आजच आपल्या मुलाचं नाव रजिस्टर करा. पूर्ण दिवसाचा जो कॅम्प असा गावातल्या असून तर तुम्ही आमची आपली पार्टनरशिप पण रेज करू शकता ठीक असा. मुलांका थंयसर घेऊन जाणं आणि आणणं किती खर्च तुमका नाही माहिती असं मुलांका आणणं घेऊन जाणं कारण मुलांका आपण उन्हात पण नाही घेऊ शकतो ऊन खूप असं जर त्यांका बसमध्ये घेऊन गेलो तर त्यांका हरवची भीती असता रिक्षात आमका घेऊन जाऊचं लागतं आणि ऑटोत आमका सोडूचा लागतं पण आमचा चिल्ड्रन कॅम्पमध्ये आमचा किती खर्च होता. सो यू कॅन जॉईन विथ अस. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासोबत चिल्ड्रन चर्च टीचरची ट्रेनिंग पण असा आमची 27 आणि 28 मेला. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आणि ही जी ट्रेनिंग असा ती प्रत्येक सेल लिडरसाठी असा प्रत्येक लिडरसाठी ठीक आहे. प्रत्येक सेलमध्ये मुलं येतात आणि तुमका नाही माहिती असं की मुलांचं ध्यान कसं ठेवचं असा तुम्ही मुलांना उतरास ठीक असं तर आम्ही नाही इच्छा नव्हती खयचो पण जो व्यक्ती जर तुमच्याकडे असं येतो तुम्ही त्यांना हरवशात व ट्रेनिंगची गरज असा तर चिल्ड्रन चर्चच्या टीचरसाठी तर त्यांना कंपल्सरी असा साठी पण जे पण लिडर असत मुलांसाठी कोण अशर्स असत असं सगळ्यांसाठी गरजेचं असं की आम्ही सगळ्यांना शिकवू शकू. तर संध्याकाळी असा एक सेशन फ्रायडे आणि सॅटर्डे असा दुसरं सेशन प्लीज त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही आमचे 36 ऑनलाईन चर्च असत बघू शकता तुम्ही किती भाषा असत यात तेलुगू तमिळ गुजराती उडिया कन्नडा इंग्रजी हिंदी छत्तीसगढी आठवी बरेली साठी विशेष चर्च आसामी मराठी पंजाबी नेपाळी कोकणी मल्याळम सिंधी भोजपुरी बंगाली मालवणी सगळ्या भाषांमध्ये असं म्हणजे तुम्ही तुमच्या सेवा वाढवू शकतास. अनुग्रह असा प्रत्येक चर्चकडे ही गोष्ट उपलब्ध नाही असा ऐकशात सुवार्ताच ऐकू शकतात हा असा आणि त्यानंतर आपली रॅप्चर पिरियड असा ती पण प्रत्येक दिवशी सगळ्या भाषांमध्ये येतात हिंदी इंग्लिश कोंकणी मराठी कोंकणी गुजराती मराठी नेपाळी तेलुगू तमिळ कन्नडा मल्याळम आसामी बंगाली उडिया सगळ्याच भाषांमध्ये येतात.
प्रत्येकच थंय पोचू शकतास. आता सगळ्या भाषेमध्ये रॅपसोडी सुरू झाली म्हटलं जर मी नाही वाटू शकत तर माझे मेंबर कसे वाटतले. ते नाही परमेश्वर माझ्याकडे अनुग्रह असा आणि हळूहळू आता सगळ्या भाषांमधले लोक मिळाले ज्याच्यात मी रॅपसोडी वाटूक इच्छी होते. हे सगळे जर मी तुम्हाला माझ्या फोनची लिस्ट दाखवलंय तर माझ्याकडे प्रत्येक भाषेत भरून भरून लोक असत. भारतात ज्यांका मी रॅपसोडी वाटतंय कशा कारण मला माहिती आहे काम कसा करता अनुग्रहान प्रेज द लॉर्ड. सो त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे 14 ऑनलाईन चर्च असत. मुलांसाठी मराठी, गुजराती, कोंकणी, इंग्लिश, पंजाबी, हिंदी, तमिळ, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि बंगाली. म्हणजे तुमचे सेवक जेवढा पण तुम्ही वाढू शकता तेवढा वाढवू शकतास. तुमच्याकडे अनुग्रह असा कारण तुम्ही ह्या चर्चचे मेंबर असाच. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर टीनेजर्ससाठी आमच्याकडे ऑनलाईन चर्च पण असा, ऑन साईट चर्च पण असा. त्यासाठी दोन्ही पण गोष्टी असत. तर तुम्ही टीनेजर असाल, तुमची मुलं टीनेजर असतात, तुम्ही हे प्रोग्राम बघूच शकतात. बट आमचा टीन्स चर्च असता पण असता 4:30 वाजता. 4:30 वाजता आमच्याकडे टीन्स चर्च होता. 1 वाजता आमची इंग्लिशमध्ये सर्व्हिस होतं. जर तुम्ही इंग्लिशवाल्यांका ओळखतास तर तुम्ही सांगू शकतास. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे 2 अजून खूप इम्पॉर्टंट सर्व्हिस असतात. त्यातली एक असा आपली बुधवारची मिडवीक सभा आणि दुसरा असा प्रेज फ्रायडेची लॉट. खूपच इम्पॉर्टंट मिटिंग असत. का मिस नको करू. आमचो महिनो असा स्तुतीचो आणि तेकाच लक्षात ठेवून 11:30 ते 12 आपण स्तुती करतलो. प्रेज द लॉर्ड. तुमका माहिती आहे की आपण ज्याच्यावर आपलं जो ॲप असा ज्यावर आपण मिळतो प्रार्थना करतो त्यावरतीच आपण स्तुती करतो. तर उद्यापासून आमच्या जुडा. प्रेज द लॉर्ड. चिल्ड्रनचं आपला ॲप असा विस्केट लव टून्स प्लीज डाउनलोड करू शकतास. मुलं असत खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी याच्यात असत. जूनमध्ये ह्या तुमका हिंदीमध्ये पण भेटतला. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवू शकतास. बट आपल्या मुलांका चुकीच्या गोष्टी दाखवण्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं का तुम्ही हे गोष्टी दाखवा. खूपच इंटरेस्टिंग म्हणजे मुला नॉर्मली परमेश्वराक जाणूक इच्छितात. बायबल सांगता जेव्हा मुला जन्मलीच असत तेव्हा त्या येशूबद्दल सांगा. मुलांका येशूशी खूप प्रेम असा. त्यावेळेचा फायदा उठवा जेव्हा तुमची मुलं छोटीच असत. मोठी होऊन ते बिघडतील नाही. तुम्ही त्यावेळेस त्यांका येशूशी जोडा. ते जीवनभर काय राहतले येशूशी जोडलेले राहतले. प्रेज द लॉर्ड. तर आपलं रॅपसोडी जो प्रोजेक्ट असा ज्यात आम्ही ह्या महिन्यापासून वाटूक बघी होतो. खूप सगळे लॉजिस्टिक होते. बट जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या 5 महिन्यामध्ये आम्ही किती वाटतं असं करोड रॅपसोडी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रोजेक्ट फाईट असून त्याच्यात आम्ही सांगितलं की आम्ही इच्छितो प्रत्येक मेंबर एक पार्टनर असा गोयो कमीत कमी 1000 रुपयाच्या पार्टनरशिप सोबत. अनुग्रह उपलब्ध असा. बोला अनुग्रह उपलब्ध असा. अनुग्रह असा. अनुग्रह असा. अनुग्रह असा. आताच तुम्ही अनुग्रह असतो तर नोकरी पण येतली. अनुग्रह असतो तर बिझनेस पण येतलो. सांगू की बिझनेस नाही तर तुम्ही पार्टनरशिप पण नाही करू शकणार. अनुग्रह तर असा तुम्ही अनुग्रह वापरताल असं जा काय तुमका व्हायचं तुमच्याकडे राहताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगितलं चर्चमध्ये येण्याची पद्धत. त्या चर्चमध्ये तुम्ही टाईमवर येतास. प्रत्येक आठवड्यात एका आत्म्याक जिंका ना असा अनुग्रह वापरा. सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वराच्या कामाक जीवनात वापरूच्या आधी परमेश्वराच्या कामाक वापरा. तर तुमका तुमच्या जीवनात वापरूचं नाही लागायचं कारण हळू अनुग्रह थंय काम करत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणलं तुमका प्लीज बुद्धी लावा आणि आत्म्यांका जिंका. सांगू की तुम्ही आत्म्यांका नाही जिंका शकनास. तुमका नको सांगू देऊ की तुम्ही आत्म्यांका नाही जिंका शकनास. सांगू की माझं मन नाही करणार. प्रत्येक ती गोष्ट ज्यांना तुमका वाटतं की तुमचं मन नाही करणार त्याचं नाही की तुम्ही त्या गोष्टीक नाको करू बस. सांगता की आम्ही मनानं नाही चाललो मी आत्म्यानं चालतो. ठीक असा लॉर्ड. आत्म्या चालतो अर्थ ह्यो नाही की आपण सांगितलं आम्ही आत्म्यांका जिंकतो. आत्म्या चालतो अर्थ काय असा की आत्म्यानं सांगितलं की आत्म्यांका जिंका तर जिंकत राहा. आत्म्यांका जिंका आणि त्यांना घेऊन येवा. आणि जर तुम्ही टीन्स आणि युथ कॉन्फरन्स अजून तुम्ही जर अटेंड नाही केला असताना अजून अवेलेबल असं ती यूट्यूबवरती अवेलेबल असतं. जर तुम्ही नाही बघला असताना जर आम्ही गेल्या वीकमध्ये शेअर केलं अद्भुत होता. साऱ्या गोष्टी आम्ही केलं असंच तरी तर तुम्ही बघा. डोळे उघडे राहतले की आम्ही टीन्स आणि सोबत काय करता असं काय करू इच्छितो. मी तुमका उत्साहित करू इच्छितो की त्या जावा आणि त्या गोष्टींका बघा. स्पेशली मेसेजच्या नंतर जे ते प्लॅनिंग आम्ही ते शेअर केलं असं यू विल बी एक्सायटेड की वाव बरं चांगल्या जन्माला तुम्ही त्या काय शो विचार करता असं प्लीज त्याका बघा. असं आम्ही उभे राहतलो. परमेश्वराक धन्यवाद देतलो. हातांका उठून धन्यवाद देतो त्याच्या अनुग्रहासाठी. धन्यवाद देवा त्या अनुग्रहासाठी. बरोबर धन्यवाद देवा. अनुग्रहाचे संतान असं अनुग्रहामध्ये वाढता असं त्या अनुग्रहामध्ये चलता असं वाढलेल्या अनुग्रहामध्ये चलता असं
येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कानवडी बांधणार होतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. निश्चितच भल्या आणि करुणा कासाठी आमच्या जीवनात निवास करतील आणि आम्ही कामसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.